मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। नेर नगर परिषद निवडणूक 21 जागांसाठी 87 उमेदवार, नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत। यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषद निवडणुकीमुळे शहरात सध्या प्रचंड राजकीय उत्सुकता संचारली आहे। 21 जागांसाठी तब्बल 87 उमेदवार मैदानात उतरलेले असून नगराध्यक्षपदासाठी पंचकोनी लढत निश्चित झाल्याने निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे। अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे। काही प्रभागामध्ये यावेळी सरळ लढत पाहायला मिळणार आहे। 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अधिकृत चिन्हे मिळाल्यानंतर प्रचाराचा वेग अधिक वाढणार आहे। यंदाच्या निवडणुकीत नेर येथे विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीय आणि आर्थिक समीकरणांना अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नेरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सत्ताधाऱ्यांनी केवळ त्यांच्या VIP भागांमध्येच विकास कामे केली आहेत। याउलट दलित, मुस्लिम वस्त्या आणि उपेक्षित विभागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा योग्य नाली व्यवस्था, रस्ते, स्वच्छतेचा अभाव कायम आहे। विशेष म्हणजे नेर शहरातील तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, जुगार, मटका यासारख्या अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण हा एक गंभीर मुद्दा बनला आहे। या अवैध धंद्यांना राजकीय छत्रछाया मिळत असल्याचा थेट आरोप येथील नागरिक करत आहेत। यासोबतच शहरातील रस्ते, पूल आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून नेर शहराचा विकास रखडल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। नेर शहरातील निवडणूक घडामोडी दरम्यान आढावा घेताना ही बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली की नगर परिषदेच्या कार्यालयाला स्वतःची खाजगी मालमत्ता समजून त्याचा वापर होतो आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। प्रशासकीय कारभारातील ही मनमानी नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरले आहे। दरम्यान नेर नगर परिषद निवडणुकांमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असल्याने येथे चौरंगी लढत पाहायला मिळते आहे। मात्र नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रुबीना सलीम शाह चांगला पर्याय आणि या निवडणुकीत त्या केंद्रस्थानी आल्या आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे येथील लढतीला एक वेगळीच धार मिळाली आहे आणि यामागे त्यांचा राजकीय वारसा दिसून येतो आहे। कारण स्वर्गीय सासरे उमर शाह यांचा विकास आणि दूरदृष्टीचा वारसा आणि पती ॲडव्होकेट सलीम शाह यांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची आहे। त्यांचे पती सलीम शाह हे कायदेतज्ञ आहेत, तर रुबीना शाह यांचे शिक्षण, कायद्याचे भान, प्रशासनातील अनुभवामुळे त्यांचे नाव शहरात चर्चेत आहे। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शहरात अवैध व्यवसायांना आळा घालणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य मुद्दे ठेवले आहेत। या कारणांमुळे येथे बदलाची लाट दिसत आहे। स्थानिक सर्वेक्षणानुसार अनेक प्रभागांमध्ये विद्यमान व्यवस्थेविरोधातील तीव्र नाराजीमुळे परिवर्तनाची लाट जाणवते आहे। नागरिकांचा कल सध्या बदलाकडे दिसून येत आहे। त्यामुळे नेर शहरात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान नेरच्या भविष्याचा निर्णय देईल। आता नेरवासीय जुनेच नेतृत्व निवडतात की नवा बदल स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।